हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. तर कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ सिरीजमध्ये आपण सॉल्व करतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे जेईमध्ये विचारले गेले आहेत. आता हा क्वेश्चन एक थोडा वन ऑफ द काइंड क्वेश्चन आहे, कारण की या क्वेश्चनमध्ये बऱ्याच वेळेस काय होते, डिफिकल्टी येतात. काय डिफिकल्टी येतात? कारण की बघा, आपल्याकडे क्वेश्चन दिलेला आहे की ओमेगा दिला आहे e⁻I⁴. मग ही गिवन कंडिशन जर आपण यूज केली, ओमेगा इज इक्वल्स टू काय झालं, e⁻I⁴ दिलेला आहे. याचा अर्थ काय झाला की याला जर मी पोलर फॉर्म मध्ये लिहितो म्हटलं तर हा झाला मॉड्युलस तर 1 आहे, सांगायची गरज नाही. सो हा झाला cos ऑफ π/3 ओके प्लस I टाइम्स साइन ऑफ π/3 आणि हा आपला ओमेगा आपल्याला मिळाला 1/2 प्लस √3/2 I आणि हा आपला ऍक्च्युअल ओमेगा आहे. ओमेगा म्हणजे कुठला ओमेगा? इट इज अ क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूब रूट ऑफ युनिटी. आता हा क्वेश्चन घ्यायचं म्हणजे कारण काय? कारण एक सिंपलच आहे की बघा, आपल्याला तीन इक्वेशन दिले आहे. ABC इक्वल्स टू x, a प्लस b ओमेगा प्लस c ओमेगा स्क्वेअर इक्वल टू y, a प्लस b ओमेगा स्क्वेअर प्लस c ओमेगा इक्वल्स टू z आणि आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली आहे. तर नॉर्मली काय असते की आपल्याकडे तीन इक्वेशन आहे, तीन व्हेरिएबल आहे, आपण सॉल्व्ह करू शकतो, काही हरकत नाही. पण इथे सांगितलं की a b आणि c x y z हे सर्व काय नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे a b c आणि x y z कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतात. तर आपण काय करू, x y z ला व्हेरिएबल अज्युम करू आणि हे a b c जे आहेत हे याची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. ऍक्च्युअली कसं फाइंड करू शकतो बघा, a b आणि c ची व्हॅल्यू आपण काहीही डिसाइड करू शकतो. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. का बरं? कारण त्यांनी सांगितलं नाही की a b आणि c मध्ये काही स्पेसिफिक रिलेशन आहे. जर स्पेसिफिक रिलेशन नाही म्हणजे कुठलंही रिलेशन या इक्वेशनला सॅटिस्फाय करता आलं पाहिजे. कुठलेही रिलेशन या इक्वेशनला सॅटिस्फाय करता आलं पाहिजे. जर तुम्ही रिलेशन सॅटिस्फाय करण्याची ट्रिक यूज नाही केली, ट्रिक म्हणण्यापेक्षा लॉजिक आहे ते. लॉजिक काय की जर a b आणि c जर व्हेरिएबल आहे तर ते कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतात. जर ते कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतात म्हणजे मी a ला b च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, b ला c च्या फॉर्म मध्ये, a ला पण c च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. जर आपण ट्रिक यूज नाही केली तर हा क्वेश्चन लेंदी होऊन जातो. कसं लेंदी होणार ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर. आधी आपण ट्रिक कुठली यूज करायची की आपण डायरेक्ट अज्युम करायचं की a b आणि c जर समजा कुठल्याही व्हॅल्यू घेऊ शकतात, अटेंड करू शकतात, आपण अज्युम करू की a इक्वल टू b इक्वल टू c. ठीक आहे. यात मी दोन कंडिशन यूज करणार आहे. कुठल्या दोन कंडिशन ते पण सांगेल. हे अज्युम केलं आपण a इक्वल टू b इक्वल टू c. आता जर तुम्ही a इक्वल टू b इक्वल टू c अज्युम केलं आणि याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर पहिलं इक्वेशन काय बनणार, b च्या ठिकाणी पण हे झालं. सो हा झाला a प्लस a इज इक्वल्स टू x. सो बेसिकली आपल्याला मिळालं 3a इक्वल टू x. बरोबर. नेक्स्ट व्हॅल्यू पुट करून बघा, a प्लस a ओमेगा प्लस a ओमेगा स्क्वेअर. ओके राईट. हा झाला y. ठीक आहे. आता इथून जर a कॉमन काढला आपण तर आपल्याला मिळालं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू y. आता आणि तिसरं मी आणखी सॉल्व्ह करू शकतो पण मुद्दामून थांबलो इथे. का थांबलो ते पण सांगेल. आणि तिसरं इक्वेशन आहे a प्लस b ओमेगा स्क्वेअर प्लस c ओमेगा इक्वल्स टू z. इथून पण मी b च्या ठिकाणी पण आपण a ठेवू शकतो, c च्या ठिकाणी पण a ठेवू शकतो. इथनं a कॉमन काढला तर मला मिळालं इथे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इक्वल्स टू z. ओके. आता एक इश्यू काय आहे म्हणजे प्रॉब्लेम काय इश्यू काय, का बरं इश्यू म्हणतोय मी, या शब्द इश्यू शब्द का वापरलाय? याच्यामागे रिझन असा आहे की इथे चांगलं आपल्यासाठी काय की ओमेगा इक्वल टू e⁻I⁴ दिलाय, म्हणजे ओमेगा इक्वल टू क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. आणि क्यूब रूट ऑफ युनिटीसाठी 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0 असतो. ठीक आहे. आपण याला काय लिहू शकतो डायरेक्ट, दिस इज इक्वल्स टू 0. जर एका स्पेस केस कंडिशन देतो, हा 0 झाला म्हणजे a इंटू 0 इक्वल्स टू y. y इक्वल टू काय मिळाला, 0 मिळाला. आणि या केसमध्ये जर तुम्ही सॉल्व्ह केलं स्पेशल केसमध्ये तर हा पण झाला a इंटू 0 इक्वल्स टू z. देअरफॉर z इक्वल्स टू 0. कारण की अशी कंडिशन येऊ राहिली. आता प्रॉब्लेम काय याच्यामध्ये, कारण की ते सरळ म्हटलं की x y आणि z बी नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर. हा x आणि x y z हे काय नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे ही कंडिशन चालणार नाही. नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर म्हटलाय ना, इथे 0 आला आपला आन्सर. 0 चालणार नाही. याचा अर्थ की हे जे ओमेगा दिलेला आहे e⁻I⁴ हा ओमेगा जर आपण घेतला
यूज करायसाठी, तर ए इक्वल टू बी इक्वल टू सी घेऊ शकत नाही. जर आपण ए इक्वल टू बी इक्वल टू सी घेतलं तर इथे ओमेगा घेऊ शकणार नाही. या क्वेश्चन मध्ये हा प्रॉब्लेम होता, हा इश्यू होता. परत एकदा एक्सप्लेन करतो की जर मी अज्युम केलं ए इक्वल टू बी इक्वल टू सी तर हा ओमेगा चालणार नाही. का बरं? कारण की जर मी ए इक्वल टू बी इक्वल टू सी घेतलं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 0 होणार आणि ए 0 होऊ शकत नाही, वाय पण 0 होऊ शकत नाही, कारण की नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर म्हटला आहे. सेम लॉजिक झेड सोबत पण, म्हणजे दोन पैकी एक कंडिशन मी ठेवू शकत नाही. तर हा इथे इश्यू का बरं आहे? ओमेगा नाही ठेवू शकत. जर हा ओमेगा ठेवला ही इक्वल नाही घेऊ शकत. दोन्ही केस क्वेश्चन मध्ये कॉन्ट्राडिक्ट होते. का बरं? कारण की यांनी असं नाही म्हटलंय की एबीसी इक्वल राहू शकत नाही. क्वेश्चन मध्ये असं पण नाही म्हटलंय की एबीसी इक्वल राहू शकत नाही. यामुळे काय होतं, इथे आपण दोन वेगळ्या वेगळ्या कंडिशन घेऊ शकतो. एक की मी ऍझ्युम करतो, आता हे आपल्याला रिझल्ट आलाय. आता ऍझ्युम करतो काय? ऍझम्पशन मध्ये काय सांगतो की मी दोन ऍझम्पशन मुद्दाम क्वेश्चन मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. पहिला ऍझम्पशन मी इथे करतो की पहिला ऍझम्पशन की ए बी आणि सी नॉन झिरो आहे, बट एक्स वाय झेड विषयी मी काही बोलत नाही. एबीसी नॉन झिरो आहे पण एक्स वाय झेड विषयी काही बोलत नाही. म्हणजे एक्स किंवा वाय किंवा झेड झिरो राहू शकतो. परत सांगू राहिलो की मी एबीसी विषयी बोलतो की नॉन झिरो आहे, पण एक्स वाय झेड विषयी काही बोलत नाही. एक्स वाय झेड झिरो राहू शकतो. ठीक आहे. ही जर कंडिशन आपण घेतली तर हे आपला झिरो झाला. इथे तुम्ही व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली की x इक्वल्स टू 3a मिळाला. ठीक आहे. देयरफॉर मॉड ऑफ x इज इक्वल्स टू मॉड ऑफ x इक्वल्स टू मॉड 3a चा स्क्वेअर. बेसिकली तुम्हाला काय मिळालं 9 मॉड a चा स्क्वेअर. ठीक आहे. या कंडिशन साठी परत y इक्वल टू 0 झाला तुमचा. ठीक आहे. आणि नेक्स्ट z इक्वल टू पण काय झाला 0. त्याचा मॉड करून पण काही फरक पडणार नाही. पण आता तुम्ही जर व्हॅल्यू पुट केली इथे त्या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय मिळणार? मॉड x चा स्क्वेअर किती आहे? 9 मॉड a स्क्वेअर. ठीक आहे. y चा स्क्वेअर किती झालाय? 0 झालाय. z चा स्क्वेअर पण किती झालाय? 0 झालाय. डिवाइड बाय a स्क्वेअर मॉड a चा स्क्वेअर प्लस b a आणि c तिन्ही इक्वल आहे आपल्या कंडिशन साठी. तर हा पण मॉड a चा स्क्वेअर झाला, हा पण मॉड a चा स्क्वेअर झाला. तर बेसिकली 9 टाइम्स मॉड a चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 मॉड a चा स्क्वेअर कॅन्सल. 9/3 इक्वल्स टू 3. हे पहिला आन्सर मिळाला मला. हे काय मिळालं? पहिला आन्सर मिळाला. आता सेकंड केस मध्ये आपण काय अज्युम करणार आहे की ते 0 नाही आहे. सेकंड केस मध्ये काय अज्युम केलं आपण? ते 0 नाही आहे. सेकंड केस मध्ये अज्युम्पशन काय ठेवू आपण की इथे सोबत अझम्पशन काय आलंय की a इक्वल टू b इक्वल टू c. दोघांमध्ये मी सगळ्यामध्ये हे अझम्पशन करतोय की a b इक्वल टू c आहे. सगळ्यामध्ये अझम्पशन. का बरं? कारण की a b c जे आहे ते व्हेरिएबल आहे, ते कुठली व्हॅल्यू घेऊ शकतात. तुम्ही त्यांना इक्वल पण ठेवू शकतो. सेकंड केस मध्ये मी काय करू शकतो बघा. आता सेकंड केस मध्ये जर सपोज मला अप्लाय करायचं, मी अज्युम करतो की लेट ओमेगा इज नॉट इक्वल्स टू e टू द पॉवर i π/3. ठीक आहे. किंवा और e टू द पॉवर i π/3. सॉरी एक सांगतो इथे. हा क्वेश्चन मध्ये कसं मॉडिफिकेशन आहे, इथे 2 π/3 होतं. 2 π/3 क्वेश्चन मध्ये. मग 2 π/3 नाही पाहिजे, किंवा दिस शुड नॉट बी इक्वल्स टू और ओमेगा कैन नॉट बी रूट ऑफ यूनिटी. ठीक आहे. परत थोडंसं क्लिअरिटी करतो मी. क्वेश्चन मध्ये e टू द पॉवर i 2 π/3 होता. मग जर आपण 2 π/3 ठेवलं आपल्याला आन्सर मिळाला -1. हा आपला क्यूब रूट ऑफ युनिटी आहे आणि आपण त्याला सॉल्व्ह करून 0 लिहू शकतो. आता मी अज्युम केलं की हा क्यूब रूट ऑफ युनिटी नाही आहे. e टू द पॉवर 2 π/3 ठेवू शकता. त्याचा पण मॉड तुम्हाला माहिती आहे की मॉड ओमेगा किती आहे? मॉड ओमेगा इक्वल्स टू किती आहे? 1 आहे. तर तेवढं दिलेलं आहे. मग जर समजा याची व्हॅल्यू 0 होत नाहीये, काहीतरी रॅन्डम व्हॅल्यू होत आहे. आता आपण मॉड्युलस घेऊ. सो सगळ्या साईडला मॉड्युलस घ्या. सो मॉड x इज इक्वल्स टू मॉड x चा स्क्वेअर इक्वल्स टू मॉड 3a चा स्क्वेअर. राईट. तर हे किती झालं? आपल्याला व्हॅल्यू मिळाली मॉड x स्क्वेअर इक्वल्स टू परत 9 मॉड a चा स्क्वेअर. ठीक आहे. परत इक्वल टू ठेवला मी. इक्वल ठेवला, लक्षात ठेवला. ओके.
नेक्स्ट आता मॉड वायचा स्क्वेअर ठेवायचा असेल मला तर तो झाला मॉड्युलस ऑफ 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि मॉड एचा स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर आणि याचा पण स्क्वेअर, राईट. नेक्स्ट मॉड झेडचा स्क्वेअर ठेवतो म्हटलं तर तुला 1 अगेन 1 प्लस ओमेगा स्क्वेअर याचा स्क्वेअर आणि इथे पण मॉड एचा स्क्वेअर, राईट. हे ठेवलाय. आता मॉड्युलस आहे, स्क्वेअर म्हणजे हा इंटरचा कॉन्जुगेट राहणार आपल्याला माहिती आहे. आता आपण याचा स्क्वेअर काढून बघूया काय मिळते. बघा हे ऍक्च्युअली तुमचा आन्सर आहे, कुठल्या तरी बुकमध्ये तुम्हाला मिळून जाईल. कंडिशन लक्षात ठेवा, कंडिशन इम्पॉर्टंट काय येते की e⁻2π/3 चालणार नाही, कारण की ते असेल तर हे xy0 ना जे सॅटिस्फाय करणार नाही. हे जर नसेल कंडिशन किंवा एक नॉन झिरो चालत असेल तर आपण ही कंडिशन फॉलो करू शकतो. ठीक आहे. सेकंड अझम्पशन मध्ये आपण ओमेगा कॅनॉट बी रूट ऑफ युनिटी यूज करू राहिलो, म्हणजे ते रूट चालणार नाही आणि इक्वल तर आहेच. ओके. आता ही व्हॅल्यू तुमच्या इक्वेशन मध्ये पुट करा. सो मॉड x चा स्क्वेअर प्लस मॉड y चा स्क्वेअर प्लस मॉड z चा स्क्वेअर आपण आपल्याला काय पाहिजे मॉड a स्क्वेअर प्लस मॉड b स्क्वेअर प्लस मॉड c चा स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यूज पुट करा फक्त. सो मॉड x चा स्क्वेअर किती आहे 9 टाइम्स मॉड a चा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस याचा मॉड्युलस सेपरेट आहे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर चा मॉड्युलस त्याचा स्क्वेअर अगेन मॉड a चा स्क्वेअर प्लस सेम लॉजिक 1 प्लस ओमेगा स्क्वेअर चा मॉड्युलस प्लस मॉड a चा स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय काय झालं आपलं हे मॉड a चा स्क्वेअर 3 टाइम्स 1 2 3 तीन वेळा आलं ना तिथे पण मॉड a चा स्क्वेअर प्लस मॉड a चा स्क्वेअर, राईट. तर सगळ्यामध्ये मॉड a चा स्क्वेअर आता मी कॅन्सल आउट करणार आहे कॉमन काढून. ओके. मी थोडंसं आता इरेज करतो, तुम्ही बघून घ्या एकदा, नंतर मी त्याला इरेज करतो. तर आता सेकंड क्वेश्चन मध्ये अटेम्प्ट करायसाठी आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू पाहिजे. आता ओमेगा तर आपण हे घेऊ शकत नाही, ऑलरेडी म्हटलंय की इट कॅन नॉट बी क्यूब रूट ऑफ युनिटी, कारण की ते 0 होईल. 0 झालं म्हणजे आपला x y किंवा z काय होणार 0. मग जर 0 नाही घ्यायचं तर काय, तर काही ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मध्ये मॉडिफाय करून किंवा ठीक करून तुम्हाला बुक्स मध्ये असं मिळणार की ओमेगा इज इक्वल्स टू e टू द पॉवर i टाइम्स π/3. ठीक आहे, आपण हे यूज करू आता एकदा. सो ओमेगा काय होणार आता, चलो ओमेगा आपण लिहू. ओमेगा आपल्याला मिळालं हे आणि ओमेगाचा स्क्वेअर काय होईल, मग ओमेगाचा स्क्वेअर काय होणार e टू द पॉवर i याचा स्क्वेअर केला तर 2π/3. ठीक आहे. आता ओमेगाची व्हॅल्यू सॉल्व्ह करूया आपण. ओमेगाची व्हॅल्यू काय झाली, ओमेगा इज इक्वल्स टू मॉड्युलस तर 1 आहे लक्षात ठेवा. सो cos ऑफ π/3 प्लस i टाइम्स sin π/3 ही झाली ओमेगाची व्हॅल्यू. त्याला सॉल्व्ह करतो म्हटलं cos π/3 1/2 प्लस i टाइम्स √3/2 झाला आपलं ओमेगा. आता ओमेगा स्क्वेअर काढूया आपण. ओमेगाचा स्क्वेअर काढतो म्हटलं आपल्याला, तर ओमेगा स्क्वेअर काय मिळणार बघा cos ऑफ 2π/3 प्लस i टाइम्स sin 2π/3 याची व्हॅल्यू पुट करा परत. हा तुम्हाला मिळणार क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणून हा झाला -1/2 प्लस i टाइम्स √3/2, राईट. आता याचा मॉड्युलस काढायच्या आधी मी याला सॉल्व्ह करतो इथे x आणि y आणि z. x तर फिक्स करून ठेवला आपण की a इक्वल टू b इक्वल टू c. सो y इज इक्वल्स टू इथे लिहितो कुठेतरी y इक्वल्स टू a टाइम्स 1 प्लस आता ओमेगाची व्हॅल्यू पुट करायची. ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 1/2 प्लस √3/2i आणि प्लस ओमेगा स्क्वेअर पण आहे -1/2 प्लस √3/2i, राईट, इक्वल्स टू a टाइम्स. झालं बरोबर. बघा प्लस 1/2 -1/2 कॅन्सल, तुम्हाला y इक्वल टू मिळालं a टाइम्स 1 एकटाच आहे प्लस √3 प्लस √3 किती झाले 2√3 प्लस 2 टाइम्स √3/2i 2 कॅन्सल. सो बेसिकली a टाइम्स 1 प्लस √3i. आता लक्षात ठेवा हे दोन्ही व्हॅल्यू x आणि y च्या कशा आहे, सॉरी y आणि z च्या कशा सेम आहे. y इक्वल्स टू पण तेच राहणार आहे आणि z इक्वल्स टू पण तेच राहणार, दॅट इज a 1 प्लस √3i. सेम झाला.
आता आपल्याला मॉड्युलस झेड पाहिजे, मॉड्युलस झेडचा स्क्वेअर घ्या दोन्ही साईडला मॉड्युलस झेडचा स्क्वेअर केला तर मॉड्युलस ए चा स्क्वेअर पण येणार, राईट. आणि सोबत 1 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर किती झाला, √3 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर प्लस √3 चा स्क्वेअर म्हणजे किती झाला 4. सो बेसिकली हा झाला 4 मॉड्युलस ए चा स्क्वेअर. जी व्हॅल्यू मॉड झेड च्या स्क्वेअरची आहे सेम व्हॅल्यू कशी राहणार मॉड वाय च्या स्क्वेअरची, राईट. आता ही व्हॅल्यू आपण फक्त इथे पुट करू शकतो आणि आपला आन्सर झाला. बघा एकदा पुट करतो मी व्हॅल्यू. सो देअरफॉर आन्सर इक्वल्स टू, ठीक आहे, ए स्क्वेअर तर कॉमन काढला मॉड्युलस ए चा स्क्वेअर, तो इथून पण कॉमन निघेल. इथे आतमध्ये काय राहिला फक्त 9 राहिला प्लस 1 प्लस ओमेगा स्क्वेअरचा मॉड्युलस जो आता आपण काढला तो किती भेटला 4. इथे पण काय भेटला 4, ठीक आहे, डिवायडेड बाय 3 टाइम्स मॉड्युलस ए चा स्क्वेअर. कॅन्सल आउट झाला बघा 4 आणि 4 8 9 17 दिस इक्वल्स टू 17 बाय. हे झाला आपला फायनल आन्सर, राईट. बघा हा क्वेश्चन थोडासा टिपिकल आहे कारण की कन्फ्युजन खूप जास्त आहे. क्वेश्चन मध्ये जर एक मिसप्रिंट झालं की आपला आन्सर बदलू शकते, ठीक आहे. जस्ट वेट अ सेकंड. ठीक आहे, आता क्लिअर दिसतंय. थोडासा काहीतरी इश्यू होता लाईटचा, चेक. ओके, ठीक आहे. थोडासा वेळ फक्त बघून घ्या काय सांगितलं आहे मी की आपण इथे सेपरेटली जर समजा क्यूब रूट ऑफ युनिटी न घेता जर तुमच्या क्वेश्चन मध्ये e⁻i⁴ दिलं असेल तर आपण ओमेगा काढला, ओमेगा स्क्वेअर काढला, दोन्ही व्हॅल्यू एक्स आणि वाय आणि झेडच्या ठिकाणी पुट केल्या तर आपल्याला मिळाला y = a × 1 + √3i. सेम झेड साठी राहणार आहे, दोघांचा मॉड्युलस सेम राहणार आहे. ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला मिळते 17/3. आता बघा जर तुम्हाला ओमेगा दिला असेल तरच तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जर ओमेगा दिला नसेल तर तुम्हाला इथे क्यूब रूट ऑफ युनिटी पकडावं लागेल आणि दिस बिकम्स 0. सो 9/3 तर 3. आपल्याकडे 2 आन्सर आलेले आहेत डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन. कंडिशन लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं अझम्पशन हे सगळ्यात पहिलं आहे. काय पहिलं अझम्पशन आहे की जर तुम्हाला कधी कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबर असू दे किंवा कुठल्याही कंडिशनमध्ये जर व्हेरिएबल्स तुमच्याकडे दिले असेल आणि व्हेरिएबलची कंडिशन तुम्हाला फिक्स करून नाही सांगितलेली आहे तुम्ही त्या क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल्सला इक्वल म्हणून ट्रीट करू शकता, राईट. थोडासा क्वेश्चन लेंदी आहे, काहीतरी डाऊटफुल क्वेश्चन्स होता म्हणून मी थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तुम्हाला. याच्यापेक्षा आणखी डिटेलमध्ये प्रोसिजर तुम्हाला करायची असेल जर ओमेगा यूज नसेल करायची तर तुम्ही काय करू शकता, ठीक आहे. एक आणखी फक्त प्रोसेस सांगतो मी, सॉल्व्ह नाही करणार आहे, थोडं लेंदी काम आहे ते. जर इथे x स्क्वेअर आहे, मॉड्युलस x स्क्वेअर आहे, याचा अर्थ काय होते x × x चा कॉन्जुगेट. या दोघांचा याचा पण कॉन्जुगेट घ्यायचा, x × x चा कॉन्जुगेट घ्यायचा. नंतर मॉड y चा स्क्वेअर करायचा असेल तर अगेन y × y चा कॉन्जुगेट. सेम लॉजिक अप्लाय करा इथे, y × y चा कॉन्जुगेट सोबत इथे. आणि z चा स्क्वेअर घ्यायचा असेल तर z × z चा कॉन्जुगेट. याला तुम्ही जर सोबत सॉल्व्ह करणार तर तुम्हाला आणखी एक नवीन रिझल्ट मिळणार. यापैकी 2 पैकी कुठला तरी रिझल्ट मिळणार, त्यात चेंज होणार नाही. डिटेलमध्ये मी सॉल्व्ह करायची माझी इच्छा तर नाही आहे, त्यात टाइम वेस्ट आहे. तो जेईमध्ये आपल्याला अशा प्रकारे अटेंड करायचा नाही. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तुम्ही याचं कॉन्जुगेट घेऊन त्याला आपसात मल्टिप्लाय करा, नंतर सिम्प्लिफाय करा, तुम्हाला 2 पैकी कुठला तरी आन्सर मिळणार, ठीक आहे. असं होप करतो की तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आवडलं असेल तर लाईक करत चला. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये परत नवीन क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.